सह्याद्री भुरळ घालणारी निसर्गाची अशी निर्मिती, जिथे जितकी रहस्य उलगडत जाऊ तितकेच त्या सह्याद्रीच्या आपण आणखीच प्रेमात पडू. सह्याद्री कधी अंगाखांद्यावर बागडू देते, तर कधीकधी त्या सह्याद्रीची उंची मनात धडकी भरवते. कधीकधी सह्याद्रीचे आपल्याला भयानक रूप बघायला भेटते, तर कधीकधी त्या सह्याद्रीचे कोमल हृदय देखील बघायला मिळते. आत्तापर्यंत आम्ही अनेक गडकिल्ल्यांचा प्रवास केला, अनेक डोंगर माथ्यावरती फिरून आलो. आज सह्याद्रीच्या पोटात जाऊया. नादखुळा भटकंती ग्रुपमध्ये पुन्हा तुमचे सर्वांचे एकदा स्वागत. आज आपण आलोय महाराष्ट्रातील सर्वात मोठी दरी सांधन दरी. वाशिंद चॅलेंजर्स ट्रेकरसोबत आम्ही 13 जून रोजी येथे आलेलो आहोत. नक्कीच या ठिकाणी भेट देऊन एक वेगळा अनुभव आम्हाला आला. तुम्ही देखील या सांधन दरीला नक्कीच भेट द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तालुका शहापूर वाशिंदमधून आम्ही दुपारी 2 वाजता निघालो. समृद्धी महामार्गाने प्रवास करत करत आम्ही सांधन दरीकडे निघालो. तसे सांधन दरीच्या परिसरात पोहोचायला आम्हाला वेळच झाला. संध्याकाळचे 5:30 वाजले होते आणि आम्ही सांधन दरीच्या परिसरात पोहोचलो. गाड्या पार्किंगला लावल्या व तिथूनच असलेल्या जंगलातून प्रवास करत करत सांधन दरीकडे आमचा प्रवास चालू झाला. डोंगरांवरती केलेले ट्रेक्स डोंगराच्या माथ्यावरती केलेल्या ट्रेकपेक्षा हा ट्रेक वेगळा आहे याची आम्हाला अगोदरच खात्री होती. आज काहीतरी नवीन बघायला मिळेल, आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल हा विचार मनात घेऊन आम्ही सांधन दरीकडे वाटचाल चालू केली. हा आहे सांधन दरीचा परिसर आणि येथूनच या सांधन दरीला सुरुवात झालेली आहे. वाटेत येणारे छोटे मोठे दगड पार करत करत आम्ही दरीच्या पुढे पुढे चाललो होतो. अगोदरच आम्हाला उशीर झाला होता आणि त्यामुळेच आम्ही पुढे पुढे थोडे वेगानेच जायला सुरुवात केली. कारण आम्हाला माहिती होतं की सांधन दरी पूर्ण बघण्यासाठी जे अंतर आहे ते अंतर 2 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे पुढे पुढे प्रवास आम्ही थोडा वेगानेच चालू केला. काही ठिकाणी खूप पाणी देखील साचलेले होते आणि त्यामुळे त्या पाण्यातून देखील आम्हाला प्रवास करावा लागला. जिथे दगड आडवे येतील त्यांना पार करून पाणीमध्ये लागेल त्यातून वाट काढत काढत आम्ही आमचा या ट्रेकचा पूर्ण एन्जॉय घेत घेत प्रवास चालूच ठेवलेला आहे. काही ठिकाणी थोडेसे अवघड पेच आहेत. ते अवघड पेच थोडेसे काळजीपूर्वक आणि अतिशय कोणाला इजा होणार नाही याची दक्षता घेत आपल्याला पुढे पुढे हळूवारपणे आपला प्रवास चालू ठेवायचा आहे. Sorry, it's DJ. तर खूपच पाणी साचलेलं आहे आणि
आणि त्या पाण्यामध्येही छोट्या मोठ्या दगड पार करत करत आम्ही पुढे पुढे चाललो आहोत. पावसाचे दिवस आहेत. ओलसरपणा, चिकटपणा दगडांवरती आलेला आहे. काही ठिकाणी पाण्याची खोली जरा जास्त आहे आणि त्यामुळेच प्लास्टिकच्या ड्रमपासून बनवलेल्या होडीचा आधार घेत आम्ही एन्जॉय करत करत आमचा प्रवास मात्र या दरीतून पुढे पुढे चालूच आहे. या दरीतून आता आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केलेला आहे, कारण अंधार होत आलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे की अंधार होण्याच्या अगोदर या दरीतून आपल्याला बाहेर पडावं लागेल, कारण की जास्त जर अंधार झाला तर पुढे आपल्याला या अवघड दगडातून वाट काढणं कठीण जाईल आणि म्हणूनच आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. सांदनदरीतून बाहेर आम्ही निघत होतो. परतीचा प्रवास आमचा चालू झाला होता, परंतु इतर ट्रेकपेक्षा हा सांदनदरीचा प्रवास आम्हाला एक वेगळाच अनुभव देऊन गेला. आम्ही या दरीतून बाहेर खूप साऱ्या गोष्टी सोबत घेऊन चाललो आहोत. या दरीत असणारे मोठे मोठे बोलके दगड, या दरीची सुंदरता, या दरीची खोली, या दरीची लांबी, या दरीचं मनमोहक असं मनाला मोहून टाकणारे दृश्य, या दरीतील प्रवास संपूच नये असे वाटत होते. परंतु पुन्हा एकदा नक्कीच या दरीला भेट देऊ असं मनाशी पक्क बांधून या दरीतून आम्हाला बाहेर पडावेच लागले. दरीतून बाहेर पडता पडता खूप अंधार झाला होता आणि सर्वीकडे धुके पसरलेले होते. अजूनही आम्हाला काजव्यांचा महोत्सव बघायला पुढे पुढे जायचे आहे. आणि हे बघा सर्व वाशिम चॅलेंजर ट्रॅकर्स काजू पकडण्यासाठी या जंगलामध्ये थांबलेले आहेत. रात्री अंधारामध्ये पूर्णतः हा काजवा महोत्सव बघण्यासाठी आम्ही फिरतो आहोत. काजवे बघण्यासाठी, काजवा महोत्सव बघण्यासाठी या भयावह अशा अंधारातून आणि घनदाट जंगलातून पायी पायी आम्ही पुढे पुढे जात आहोत. तर या ठिकाणी काजवा महोत्सवासाठी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता काजवे दिसत आहेत. खूप सुंदर असं हे दृश्य, विलोभनीय असं दृश्य काजवा महोत्सवाचं. अगदी आसपास असलेले काजवे आपल्याला पाहायला मिळतात.
Sorry ass DJ. अशा प्रकारे एक आगळा वेगळा अनुभव सांदनदरीचा प्रवास आमच्या मनामध्ये नक्कीच कोरला गेला, यात कोणतीच शंका नाही. चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन ठिकाणासहित नवीन व्हिडिओमध्ये.